वसा जनसेवेचा। काल दिनांक 25 रोजी बुलढाणा हेडपोस्ट ऑफिसला आलेल्या एका धक्कादायक ईमेलमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली। संबंधित ईमेलमध्ये राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तब्बल 16 RDX बॉम्बस्फोट होणार असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती। तात्काळ सर्वांना बाहेर काढा असा इशाराही मेलमध्ये देण्यात आला होता। या अतिसंवेदनशील धमकीची गांभीर्याने दखल घेत पोस्ट प्रशासनाने तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। ग्रामीण पोलिसांनी ही वेळ न दवडता तपास यंत्रणा सक्रिय करत घटनास्थळी धाव घेतली। बॉम्ब शोधक व नाशक पथक म्हणजेच BDDS पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असा निर्वाळा BDDS पथकाने दिला आहे। दरम्यान पोस्ट अधिकाऱ्यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली। या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे पोस्ट मास्टर यांनी स्पष्ट केले। ठीक 11 वाजता अधीक्षक डाकघर यांच्याकडून एक फॉरवर्डेड ईमेल बुलढाणा हेड ऑफिसला प्राप्त झाला, ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांना तातडीने बाहेर काढा। हा सेन्सिटिव्ह ईमेल आल्यानंतर आम्ही तातडीने ग्रामीण पोलीस स्टेशन इथे संपर्क केला। त्यांना या बाबीचे गांभीर्य त्यांना लक्षात आणून दिले। त्या अनुषंगाने तिथले PI राठोड साहेबांसोबतही बोलणं झालं। लगेच त्यांनी BDDS पथक बुलढाणा हेड पोस्ट ऑफिसला पाठवून इथली सर्व चौकशी करण्यात आली। सर्व चेकअप झाल्यानंतर जे काही वरिष्ठ कार्यालयातून आलेले आम्हाला निर्देश होते त्या निर्देशाचं पालन करून आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतलेली आहे। BDDS पथकाने सुद्धा कुठली काळजी करण्याचं सांगितलेलं नाही आहे, कारण त्यांनी सर्व कार्यालयाची परिसराची चौकशी केलेली। त्यामुळे मी ग्राहकांना हेच आवाहन करू इच्छितो की कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण बुलढाणा हेड पोस्ट ऑफिसने सर्व प्रकारची इथे काळजी घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या सुद्धा संपर्कात आपण आहोत आणि त्यांना या बाबीचं गांभीर्यसुद्धा आपण लक्षात आणून दिलेलं आहे। त्यामुळे इथे काल दिनांक 25ला कुठल्याही प्रकारची अफरातफर झाली नाही किंवा कार्यालयाच्या कामकाजावर सुद्धा कुठला परिणाम झालेला नाही आहे। कामकाज जसं दररोज चालतं त्याच पद्धतीने काल 25 मार्चला सुद्धा सर्व कामकाज सुरळीत पार पाडलेले, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।